नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन ब्लॉग मध्ये. तो आम्ही चाललो आहे आई एकविरेला. पहाटे आम्ही दादरवर पुणे जंक्शनची ट्रेन पकडून आम्ही निघालो लोणावळ्याकडे. मस्त सकाळी असं वातावरण होतं, पावसाचं वातावरण. ही आहे पूजाची मोठी बहीण आणि ते आहेत दर्शन भाऊ. आयुष्यामध्ये मस्ती केली नाही तर काय केले. मस्त असं मुंबईमध्ये पावसाचे आगमन झाले होते, मस्त वातावरण झाले होते. सकाळी लवकर उठल्यामुळे नाश्ता करायला टाइम मिळाला नाही, म्हणून मी मस्त चाय घेतला आणि पूजाने असे पराठे घेतले. 3 तासाच्या जर्नी नंतर फायनली आम्ही आमच्या लोणावळा स्टेशनला पोहोचून गेलो. लोणावळ्याला उतरता उतरता क्षणाचाही आम्ही विचार न करता फटाफट आम्ही एकविरेच्या दिशेने चालायला लागलो, कारण की आज संडे असल्या कारणाने गर्दी पण खूप असू शकते. त्या कारणाने आम्ही न थांबता एकविरेच्या दिशेने आम्ही रवाना झालो. कुठे चालले? एकविरेला चालले. कसा आहे लोणावळा आमचा घाटावरचा? हा, शेअरिंग रिक्षा पकडून आम्ही निघालो एकविरेच्या दिशेने. प्रायव्हेट रिक्षा तुम्हाला पायथ्यापर्यंत सोडते आणि ते तुमच्याकडून 600 रुपये घेतात. शेअरिंग रिक्षा 20 रुपये घेते आणि तुम्हाला एकविरेच्या कमानीपाशी सोडते. पायथ्याच्या देवीचे दर्शन घेऊन आम्ही शिड्या चढायला सुरू केले. आता सुरुवात आहे. अरे इथे ना तिथे तिथे नाचतात. मी जसा विचार केला होता तसंच झालंय. वरती चढून आल्यानंतर गर्दी खूप होती, हा आम्हाला अंदाज लावलाच होता. 2 तास लाईनीमध्ये उभे राहिल्यानंतर फायनली आमचे दर्शन झाले. आम्ही बाहेर आलो. लोणावळ्यावरून आम्ही शेअरिंग इको पकडून खाली आलो. 50 रुपये चार्जेस होते. इकोने आम्हाला बस डेपो पाशी सोडलं. बस डेपो पासून खोपोली स्टेशन हे फक्त 10 मिनिटाच्या अंतरावरती होते. ट्रेनला अजून 1 तास होता, म्हणून गोळा खाऊन आम्ही वेट करत बसलो ट्रेनचे. असेच आमचे नवीन ब्लॉग बनवण्यासाठी आम्हाला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.